मित्रांनो, आपण आलो आहोत सुशांत खोत सरांच्या प्लॉटवरती। मगाशी मी जे काय सांगितलं होतं माझगाव खोतवाडी या गावामध्ये आपण आहोत। कोतोलीच्या शेजारी हे गाव आहे मित्रांनो, पन्हाळ्याच्या पायथ्याशी। आणि या गावामध्ये आपली कामिनी लागण झालेली आहे। जवळपास 430 रोपं सरांनी लावलेली आहेत आणि कशा पद्धतीने 6 ते 7 महिन्यामध्ये रोपं झालेली आहेत तयार। हे सगळं काही तुम्ही पाहू शकताय। एका झाडापासून 30 ते 35 काडी निघणार आहे मित्रांनो। इथं पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने याची वाढ झालेली आहे। निरोगी एकदम आणि चांगली शाईन असलेली रोपं आपण आता इथं तयार केलेली आहेत। लावताना सिंगल स्टिक होती, लावल्यानंतर महिन्यामध्ये फक्त शेंडा खुडलेला आहे मित्रांनो। आणि आता हा रिझल्ट आहे। रिझल्ट नुसता शेंडा खुडून येत नाही मित्रांनो, त्याला जे काय आपण शेड्यूल दिले, फवारणीचा असेल किंवा आळवणीचा असेल किंवा त्याला ग्रॅन्युअल्सचा असेल, हे जे काय आपण शेड्यूल दिलेलं आहे त्या शेड्यूल प्रमाणे हे सगळं खताचं नियोजन सरांनी केलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीने हे आता तयार झालेला आहे। प्लॉट 4x4 वरती लागण केलेली आहे। जवळपास 9 ते 10 गुंठ्याचा हा प्लॉट आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये आपण जवळपास 430 रोपं बसवलेली आहेत। आता 430 रोपांपासून ह्या झाडापासून 30 ते 35 काडी आणि ह्या झाडापासून 30 ते 35 म्हणजे 2 झाडांमध्ये एक पेंडी तयार होणार आहे। सरांनी आजचा रेट म्हणजे 7 नोव्हेंबर 2025 रोजी रेट काढलेला आहे मार्केटला रेट आहे मित्रांनो 100 रुपये पेंडी मागं। तर पेंडीला 100 रुपये रेट, अशी आपली रोपं इथं लागलेली आहेत 430। आता 100 रुपये एका पेंडीला म्हणजे 2 झाडामध्ये एक पेंडी तयार होणार आहे, म्हणजे 50 रुपये एका झाडाला मिळणार आहेत। आणि सरांना जवळपास 20 ते 25 हजार रुपयाचं उत्पन्न फक्त आणि फक्त 6 महिन्यामध्ये होणार आहे मित्रांनो। 10 गुंठ्याचा प्लॉट आहे। याच्यामध्ये देखील ऊस होता, आजूबाजूला पाहू शकता सगळा ऊसाचं रान आहे मित्रांनो। याच्यामध्ये देखील ऊस होता। घरच्यांचा विरोध होता सरांना कामिनी लावण्याबद्दल, पण सरांनी घरच्यांचा विरोध हा सकारात्मक घेऊन त्यांना समजून हा 9 ते 10 गुंठ्याचा प्लॉट त्यांच्याकडून घेतला आणि हा प्लॉट सक्सेस केलेला आहे मित्रांनो। इथे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने कामिनी वाढलेली आहे। फवारणी आळवणी करण्यासाठी घरातले सगळे राबत आहेत आणि इथं मल्चिंग पेपर टाकायला लावला सरांना, जेणेकरून भांगलन जास्त येऊ नये। आणि सर पाटानी पाणी देणार होते, पाटानी पाणी न देता याला आपण ड्रीप लाईन टाकली, जेणेकरून खत पाणी सगळं काही ड्रीपमधून आपल्याला सोडता येईल। आणि तशाच पद्धतीने सर लावणार होते 3x2 वरती, आपण सजेशन केलं 4x4 वरती। आता 4x4 वरती का केलं सजेशन ते देखील सांगतो। इथे पाहू शकता मित्रांनो, काड्या भरपूर आलेत झाडाला आणि आता एकमेकांमध्ये गुरफटायला लागलेत, तर असं काही होऊ नये आणि याच्यामुळे उत्पन्नामध्ये कुठेही घट येऊ नये याच्यासाठी आपण 4x4 वरती लागण करायला सांगितली। आणि हा प्लॉट कशा पद्धतीने सक्सेस झालेला आहे हे सगळं तुम्ही पाहू शकता। आणि असाच जर प्लॉट तुमचा देखील सक्सेस करायचा असेल तर इथं वरती आम्ही नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा। रेट घ्या घर बसल्या, तुम्हाला रेट थोडासा 2-5 रुपये इकडच्या पेक्षा जास्त मिळेल, इकडच्या तिकडच्या पेक्षा। काही लोक महाराष्ट्राच्या बाहेरनं देखील कामिनीची रोपं आणत आहेत, पण मॉर्टेलिटी ही 100% जास्त होत आहे। आता ह्या कामिनीमध्ये मॉर्टेलिटी फक्त 430 रोपांमध्ये 10 रोपांची आहे। आता 10 रोपांची मॉर्टेलिटी ही पण बुरशी लागून वगैरे झालेली आहे। आपण दिलेलं खत पाणी नियोजन सगळं व्यवस्थित सरांनी फॉलो केल्यामुळे ह्या अशा पद्धतीने 6 महिन्यामध्ये प्लॉट आपण त्यांना सक्सेस करून दिलेला आहे।